नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत सराफ, सैनिक शास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, BA तृतीय वर्ष, सत्र 5वे या संदर्भात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. BA तृतीय वर्ष सत्र 5व्यासाठी विद्यार्थ्यांना एकंदरीत 3 पेपर आहेत. 3 पेपरमध्ये पहिला पेपर आहे थिअरीचा, त्याचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा किंवा भारताची राष्ट्रीय सुरक्षा. दुसरा पेपर आहे प्रॅक्टिकलचा आणि तिसरा पेपर आहे स्किलचा, SEC स्किल एनहान्समेंट कोर्स. तर आज आपण भारतीय राष्ट्रीय सुरक्षा या थिअरीच्या पेपरच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला एकंदरीत 5 युनिट किंवा 5 प्रकरणं आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे राष्ट्रीय सुरक्षा. आता पेपरचं नावच आहे भारताची राष्ट्रीय सुरक्षा किंवा भारतीय राष्ट्रीय सुरक्षा, त्यामुळं राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेची अर्थ व संकल्पना, राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना ही कशा प्रकारे विकसित होत गेली, ज्यामुळं राष्ट्रीय सुरक्षेचं महत्त्व वाढलं आणि राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती ही आज व्यापक झालेली आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त सीमेवरील संरक्षण असं मानलं जायचं, पण ती आता व्यापक झालेली आहे. त्यामुळं राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेमध्ये जे बदल झालेले आहेत आणि त्या बदलांचा भारताच्या सुरक्षेवर काय परिणाम झालेला आहे याचा अभ्यास आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे किंवा पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे. प्रकरण दुसरे किंवा युनिट दुसरे, भारतीय राष्ट्रीय शक्ती. राष्ट्रशक्ती म्हणजे काय किंवा राष्ट्रीय शक्तीचा कशा प्रकारे राष्ट्राच्या विकासासाठी उपयोग ठरतो या संदर्भामध्ये या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे. राष्ट्रीय शक्तीचा अर्थ आणि राष्ट्रीय शक्तीचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांच्या माध्यमातून भारताचा व जी इतर राष्ट्र आहेत ते कशा प्रकारे आपला विकास साध्य करतात किंवा त्या घटकांमुळं राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगती कशी होते या संदर्भामध्ये आपल्याला राष्ट्रीय शक्ती प्रकरण दुसरे यामध्ये चर्चा करायची आहे. त्यामध्ये राष्ट्रीय शक्तीचे वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये भौगोलिक घटक, नैसर्गिक घटक, लोकसंख्या, सैनिकी क्षमता, विज्ञान व तंत्रज्ञान, आर्थिक पद्धती, राजकीय पद्धती, मनोबल किंवा मनोधैर्य, नेतृत्व, विचारधारा हे जे वेगवेगळे घटक आहेत या घटकांचा राष्ट्राच्या सामर्थ्यावर कशा प्रकारे परिणाम होतो, कशा प्रकारे ते राष्ट्र विकसित होतं आणि त्या राष्ट्राचं सामर्थ्य जगामध्ये कशा प्रकारे निर्माण होतं, त्यामुळं या घटकांचा अभ्यास प्रकरण दुसऱ्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आता यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, भौगोलिक घटक असेल, नैसर्गिक घटक आहे, लोकसंख्या आहे, विज्ञान व तंत्रज्ञान आहे, सैनिकी क्षमता आहे, याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक राष्ट्र सामर्थ्यवान बनण्यामागे या घटकांचा कुठं ना कुठंतरी उपयोग होत असतो. आणि जे राष्ट्र, जे नेतृत्व या घटकांचा योग्य प्रकारे उपयोग करतं ते राष्ट्र जगामध्ये एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून समोर आलेलं आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ आपण बघतो की जगातील काही सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, जे त्यामध्ये अमेरिका आहे, चीन आहे, रशिया आहे आणि भारताचा देखील त्यानंतर क्रमांक लागतो, कारण भारताकडे तेवढी क्षमता ही विकसित झालेली आहे. म्हणूनच राष्ट्रीय सत्तेचे किंवा राष्ट्रशक्तीचे घटक राष्ट्राच्या विकासासाठी कशा प्रकारे उपयोगी ठरतात याचा अभ्यास आपल्याला प्रकरण दुसऱ्यामध्ये करायचा आहे.
प्रकरण 3 किंवा युनिट नंबर 3, भारताचे परराष्ट्र धोरण. आता भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे काय की एका राष्ट्रासोबत दुसऱ्या राष्ट्राने निर्माण केलेले संबंध. मग हे समजून घेणं फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने या प्रकरणामध्ये आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरण, त्या संदर्भात परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे, जवळपास दोन्ही एकसारखीच आहेत, त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल म्हणजे 1947 नंतर ते आजपर्यंत भारताचे परराष्ट्र धोरण हे कशा प्रकारे विकसित होत गेले त्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकरण 4 किंवा युनिट नंबर 4, भारताचे संरक्षण धोरण. कोणत्याही देशाला संरक्षण निर्माण करणं हे प्रत्येक राष्ट्र आपले काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडत असतं. भारताला देखील 1947 नंतर संरक्षण धोरणाची आखणी करावी लागली, कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजच आपलं भारताचे संरक्षण धोरण ठरवित होते. पण 1947 नंतर आपल्याला जी एक नवीन परिस्थिती प्राप्त झाली त्यानुसार भारताने एक संरक्षण धोरण ठरविण्यास सुरुवात केली. भारताचे शेजारील असणारी जी राष्ट्र आहेत, चीन आणि पाकिस्तान, या 2 राष्ट्रांना समोर ठेवूनच भारताने संरक्षण धोरणाचा विकास हा केलेला दिसून येतो. आणि त्यासोबतच परराष्ट्र धोरण व संरक्षण धोरण यांचा एकमेकावर कशा प्रकारे संबंध आहे किंवा परराष्ट्र धोरण व संरक्षण धोरण हे एकाच नाण्याच्या कशा 2 बाजू आहेत आणि त्याच्याद्वारे राष्ट्र हे आपली प्रगती साध्य करत असतं, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत असतं. या दृष्टीने आपल्याला प्रकरण 4 किंवा युनिट नंबर 4 मध्ये भारताचे संरक्षण धोरण याचा अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये आपल्याला ध्येय व उद्दिष्टे, भारताच्या संरक्षण धोरणाचा विकास, परराष्ट्र धोरण व संरक्षण धोरण या घटकांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये प्रकरण 5 आहे भारताचे आण्विक धोरण. 1947 नंतर भारताने स्वतंत्र भूमिका घेतलेली दिसून येते. ती भूमिका कोणती, तर आण्विक शक्तीचा शांततापूर्ण उपयोग. मग आण्विक शक्ती म्हणजे काय, भारताच्या आण्विक धोरणाचं ध्येय नेमकं काय आहे, त्याची उद्दिष्ट कोणती आहे आणि आण्विक शक्तीचा शांततापूर्ण उपयोग ही भूमिका भारतानं का मांडली, या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने भारताने 1974 आणि 1998 आण्विक चाचणी घेतली. 1974 एक आण्विक चाचणी घेतली आणि 1998 भारताने 5 आण्विक चाचण्या घेतल्या. आणि मग या आण्विक चाचणी घेतल्यानंतर भारताची क्षमता, आण्विक धोरणाची क्षमता ही कशा प्रकारे विकसित झाली, भारताच्या आण्विक धोरणाचा कार्यक्रम कशा प्रकारे विकसित होत गेला, या वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपल्याला या प्रकरण 5 मध्ये अभ्यास करायचा आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावर्षी विद्यापीठाच्या परीक्षेचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते प्रामुख्यानं पुढील प्रमाणे आहे. आपल्याला 3 दीर्घोत्तरी प्रश्न आहेत 10-10 मार्काचे. त्या 10-10 मार्कांच्या प्रश्नांना तुम्हाला एक और प्रश्न असणार आहे. त्यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्यानंतर प्रश्न 4 जो असणार आहे तो शॉर्ट नोट्स, आणि त्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला 4 मुद्दे देण्यात येतील, त्याच्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे. ते 10 मार्काला आहे. म्हणजे एकंदरीत जी लेखी परीक्षा विद्यापीठाची होणार आहे त्या लेखी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे 40 मार्काचं आहे. 35 मार्क तुम्हाला हे इंटरनल आहे. त्या इंटरनलमध्ये तुम्हाला 2 युनिट टेस्ट आणि ट्युटोरियल ज्याचं स्वरूप तुम्हाला माहीतच आहे. 75 मार्क हे तुम्हाला एका सत्रामध्ये आहे. या अभ्यासक्रमासंदर्भात तुम्हाला आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामागे
भारतीय राष्ट्रीय सुरक्षितता डॉक्टर बी डी तोडकर यांचं पुस्तक आहे. नंतर भारताची राष्ट्रीय सुरक्षा ए पी चौधरी यांचं पुस्तक आहे. भारताची राष्ट्रीय सुरक्षा डॉक्टर व्ही वाय जाधव यांचं पुस्तक उपलब्ध आहे. भारताचे राष्ट्रीय व संरक्षण धोरण एस व्ही बोधनकर यांचं पुस्तक देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे तुम्ही रेफरन्स बुक नंतर महाविद्यालय उघडल्यानंतर आपण वापरू शकता. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स प्रोव्हाइड करणारच आहे. तसंच अभ्यासक्रम जो आहे तो PDF संदर्भात आपल्या गुगल क्लासरूमवर मी अपलोड केलेला आहे वेगवेगळ्या उपमुद्द्यासहित. आपण तो बघावा. धन्यवाद.